लग्नानंतरचे प्रेम भाग 54. तिने डोळ्यातले अश्रू पुसत हा बोल म्हणत मोबाईल कानाला लावला. काय झालं ग? तू ठीक आहेस ना? कुठे काय? काही नाही. अगं तुझा आवाज असा का येतोय? रडल्यामुळे तिचा आवाज रडवेला येत होता. तिचा रडवेला आवाज फोनवरून पण त्याने लगेच ओळखला. नाही अरे, ते मी झोपले होते ना, त्यामुळे असेल कदाचित. धनश्री सावरत म्हणाली. अगं मी तू घरी पोहोचलीस का ते विचारायला फोन केला होता. बरं ठीक आहे, तू आराम कर, मी ठेवतो फोन. काय झालं बोल ना आता. अगं तू आराम करतेस ना, कर आराम, आपण संध्याकाळी बोलू. बरं ठेव, बाय. म्हणून तिने फोन ठेवला. तेवढ्यात वैशाली धनश्रीला आवाज देत आत आल्या. या नाही, धनश्री म्हणाली. काय ग, केव्हा आलीस? आणि कसा झाला तुझा इंटरव्ह्यू? त्या तिच्या बाजूला बसत म्हणाल्या. छान झाला. म्हणजे आता रिझल्ट येईल तेव्हाच कळेल. ती हसून म्हणाली. हो ते पण खरं आहे. आणि ऑफिस कसं वाटलं? एकदम मस्त, खूप छान आहे ऑफिस. धनश्री खुश होऊन म्हणाली. आई, अहो पेपरातली जाहिरात वाचून वर्षा पण आली होती इंटरव्ह्यूसाठी. हो का? मग बरं झालं. तिचं पण सिलेक्शन झालं तर बरं होईल, त्या म्हणाल्या. सोमवारपर्यंत मेल येईल असं दिनेश सर म्हणाले. दिनेशने घेतला का इंटरव्ह्यू? वैशाली म्हणाली. हो, काय माहीत आता काय होतंय. धनश्री चिंतेत म्हणाली. अगं एवढी कसली त्याची काळजी करतेस? होईल तुझं सिलेक्शन, वैशाली म्हणाल्या. आणि हो, सुनीताची आई आजारी आहे म्हणून ती सकाळीच गावी गेली, वैशाली म्हणाल्या. काय झालं अचानक त्यांच्या आईंना? धनश्री काळजीत म्हणाली. सुनीता म्हणत होती आता तिच्या आईचं वय पण झाले, त्यामुळे ती आजारी पडली असेल. आता ती तिकडे पोहोचल्यावरच समजेल. मी तिला फोन कर म्हणून सांगितलं आहे, पण आता तोपर्यंत आपल्याला कोणी दुसरी बाई मिळते का ते पाहायला हवं. म्हणून मी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते, वैशाली म्हणाल्या. अहो आई, कशाला दुसरी बाई? सुनीताताई त्यांची आई बरी झाल्यावर येतीलच की, आणि तोवर मी बनवेन जेवण. असं पण मला आवडतं स्वयंपाक बनवायला, धनश्री म्हणाली. बरं ठीक आहे, तू एकटी कशाला, आपण दोघी मिळून करू ना, वैशाली हसून म्हणाल्या. बरं मी जाते आता, तू कर आराम, म्हणत त्या जायला निघाल्या. त्यानंतर बराच वेळ विचार करत ती बेडवर पडली होती. तिची नजर पाठीमागच्या वॉलवरच्या सुमीच्या फोटोकडे गेली. डॅशिंग दिसतोय हा या फोटोत. फोटो पाहता पाहता तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. कसा आहे ना हा सुमित? तिला तो सकाळचा मंदिरातला प्रसंग आठवला. त्या फूल विकणाऱ्या मुलासोबत सुद्धा हा गप्पा मारत होता. याने तेवढ्या वेळात पण त्याचं नाव जाणून घेतलं. बाबा म्हणाले त्याप्रमाणे याला कसं काय एवढं सगळं जमतं. ती त्याच्या फोटोकडे पाहत त्याच्या विचारात हरवून गेली. त्याच्या स्वभावाचे दुवे तिच्या पुढे नव्याने उलगडत होते आणि ती रोज नव्याने त्याच्या प्रेमात पडत होती. ती त्याचा विचार करत झोपून गेली. इकडे वर्षा घरी पोचली होती. काय ग, आलीस होय? कसा झाला तुझा इंटरव्ह्यू? वर्षाची आई तिला आलेल्या पाहून तिला पाणी देत म्हणाली. अगं आई, तुला माहीत आहे का, मी ज्या कंपनीत इंटरव्ह्यू द्यायला गेले होते ती कोणाची कंपनी आहे? वर्षा खुश होऊन म्हणाली. आता मला कसं माहीत होणार तू सांगितल्याशिवाय? अगं मी पाटील इंडस्ट्रीत इंटरव्ह्यू द्यायला गेले होते. आणि अजून एक गंमत म्हणजे धनश्री पण तिथे इंटरव्ह्यू द्यायला आली होती. वेडी सर्वांसोबत लाईनमध्ये बसली होती. वर्षा, अगं मला नीट समजेल असं सांग ना. पाटील इंडस्ट्री म्हणजे मी समजले नाही. बरं बस तू आधी इथे, मी तुला सगळं नीट सांगते, वर्षा आईला समोर बसवत म्हणाली. अगं मी ज्या कंपनीत इंटरव्ह्यू द्यायला गेले होते ना, ती धनश्रीच्या सासऱ्यांची कंपनी आहे. आणि धनश्री पण आपली खरी ओळख लपवून तिथे इतरांसोबत इंटरव्ह्यूसाठी आली होती. त्यानंतर वर्षाने आईला सर्व हकीकत सांगितली.
बरं झालं मग. तिथं तुला नोकरी लागली तर मग आमची काळजीच मिटली. तिची आई खुश होऊन म्हणाली. अगं लागली तर काय, सुमित जिजू आहेत ना, त्यांना वशिला लावून आलोय मी. बरं तू आराम कर, मी हे धनश्रीच्या आईबाबांना सांगून येते, म्हणत दुर्वाची आई बाहेर आली. असेच 2-4 दिवस गेले. सुमितचा पण रोज मीटिंग आणि ऑफिसचं काम सुरू होतं. धनश्रीला पण आता घरी बसून बसून कंटाळा आला होता. ती पण कंपनीतून सिलेक्शन झाल्याचा मेल कधी येतो याचीच वाट पाहत होती. वर्षाचे बाबा पण वर्षा पाटील कंपनीत इंटरव्ह्यू देऊन आली हे ऐकून खुश होते. वर्षा पण कंपनीतून कधी मेल येतो याचीच वाट पाहत होती. तेवढ्यात तिला राशीची आठवण आली, म्हणून ती पटकन उठून राशीकडे तिच्या घरी गेली. तिने राशीला पण सर्व सांगितलं. ती पण सर्व ऐकून खुश झाली. तिला पण खरं तर जॉब करायचा होता, पण तिचे बाबा आणि तिच्या मोठ्या भावाला ते मान्य नव्हतं. त्यामुळे ती आता घरीच होती. पण वर्षा आणि धनश्री एकत्रच काम करणार हे ऐकून ती खुश होती. राशी पण आता वर्षाला कंपनीतून तिचं सिलेक्शन झाल्याचा मेल कधी येतोय याचीच वाट पाहत होती. वर्षा राशी बोलतच होत्या की एवढ्यात अचानक वर्षाला कंपनीतून सिलेक्शन झाल्याचा मेल आला. ते पाहून ती तर नाचायलाच लागली. तिच्या आनंदात राशी पण सहभागी झाली. दोघी पण आनंदाने उड्या मारत होत्या. अगं थांब थांब, धनश्रीला फोन लावते, तिचं सिलेक्शन झालं की नाही ते तरी बघू, म्हणत तिने तिचा मोबाईल हातात घेतला. अगं वर्षा, तिच्या घरचीच कंपनी आहे म्हटल्यावर तिचे सिलेक्शन तर होणारच ना, राशी म्हणाली. अगं राशी, धनश्री किती स्वाभिमानी आहे माहीत आहे ना. अगं तिने तिची ओळख कंपनीत कोणालाच सांगितली नाही. तिला वाटतं की ती पाटलांची सून आहे म्हटल्यावर तिला असंच मोठ्या पोस्टवर बसवतील, आणि मॅडमला असं नको आहे, वर्षा म्हणाली. बरं ठीक आहे, तू लाव तिला फोन. त्यानंतर वर्षाने धनश्रीच्या नंबरवर कॉल थोडा वेळ वाजला. नंतर हा वर्षा बोल म्हणत धनश्रीने पलीकडून फोन घेतला. अगं धनश्री, माझं सिलेक्शन झाल्याचा मला मेल आला आहे, तुला आला आहे का, वर्षा खुश होऊन म्हणाली. काय अभिनंदन, धनश्री पलीकडून म्हणाली. थँक्स. अगं पण मला कसा काय अजून कसलाच मेल नाही आला. पण तुझं सिलेक्शन झालं ते बरं झालं, ती खुश होऊन म्हणाली. येईल येईल, तुला पण मेल आला की मला कॉल कर. तसाही माझा वशिला होता, त्यामुळे तुझ्या आधी माझं सिलेक्शन झालं. तुला कोणाचा वशिला नको आहे म्हटल्यावर बस वाट बघत, वर्षा तिला चिडवत म्हणाली. बरं बरं, आली मोठी वशिला लावणारी, राशी वर्षाच्या हातून फोन घेत म्हणाली. अगं तिने असा तसा वशिला नाही लावला, डायरेक्ट पाटील इंडस्ट्रीचे मालक सुमित पाटील यांनाच वशिला लावला, म्हणून तर बघ कसं तिचं काम पटकन झालं. अगं राशी, किती दिवस झाले फोन नाही केलास, कशी आहेस. मी मस्त, तू कशी आहेस. मी पण छान. थोडा वेळ बोलून तिने फोन ठेवला. धनश्रीने उठून फ्रेश होऊन बाहेर आली. तिने मोबाईल पाहिला तर तिला तिचं सिलेक्शन झाल्याचा मेल आला होता. तिला खूप आनंद झाला. ती धावतच वैशालींच्या रूममध्ये गेली. आई आई, कुठे आहात, म्हणत ती त्यांच्या रूममध्ये आली. अगं काय झाले, एवढी धावतच आलीस. आई, माझं सिलेक्शन झालं. ती आनंदाने त्याच्या गळ्यात पडली. वा अभिनंदन, त्या तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. ती त्यांना नमस्कार करायला वागली. अगं सारखं काय पाया पडतेस, म्हणत त्याने तिला आशीर्वाद दिला. बघ मी म्हणाले होते ना, नको काळजी करू, तुझं सिलेक्शन होईल म्हणून. बरं आई मी आलेच, म्हणत धनश्री प्रियाच्या रूममध्ये गेली. प्रिया, ए प्रिया, म्हणत ती प्रियाला आवाज देत आत आली. काय गं, काय झालं. प्रिया, माझं सिलेक्शन झालं, आता मी परवापासून आपल्या पाटील इंडस्ट्रीत काम करणार. धनश्री आनंदाने, कॉंग्रॅट्स, हे मस्त झालं.
आता काय दादा आणि दोघी सतत सोबतच असणार. मग मज्जाच मज्जा. प्रिया तिला चिडवत म्हणाली. बरं मी जाते. हो जा जा. आता नवऱ्याला फोन करायचा असेल ना. तुझ्याकडे नंतर बघते म्हणत धनश्री रूममध्ये बाहेर आली. त्यानंतर तिने सुमितला फोन लावला, पण नंतर बिझी लागत होता. त्यानंतर वर्षा राशीला फोन करून तिने तिचं सिलेक्शन झाल्याचं सांगितलं. लागलाच आईबाबांना पण फोन केला. एवढ्यात काय तिच्या मनात आलं, फोन बाजूला ठेवून तिने कपाटातली छानशी साडी काढली आणि साडी नेसली. थोड्या वेळाने ती तिचं आवरून किचनमध्ये आली. वैशाली किचनमध्येच होत्या. त्या संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत होत्या. अरे वा, आज साडी नेसली. वैशाली तिच्याकडे पाहून म्हणाल्या. धनश्री लाजत म्हणाली. बरं द्या आई, मी करते. तुम्ही जावा, आराम करा. धनश्री आज गोड काहीतरी बनव जेवणात. हो आई, म्हणत ती कामाला लागली. इकडे सुमित पण आज ऑफिसमधून लवकर घरी यायला निघाला होता. त्याने धनश्रीला फोन लावला, पण फोन वाजून वाजून बंद होत होता. सुमितला तिचं सिलेक्शन झाल्याचं दिनेशकडून समजलं होतं. तो येतानाच तिचं फेवरेट आईस्क्रीम घेऊन आला. आत्या प्रिया हॉलमध्येच बसल्या होत्या. सुमित आईस्क्रीम फ्रीजमध्ये ठेवायला म्हणून किचनमध्ये जायला वळला. तसं प्रिया म्हणाली, आत्या बघितलं का, आज कोणीतरी आल्याबरोबर डायरेक्ट किचनमध्ये जायला निघाला आहे. एरवी तर कधीच किचनकडे ढुंकून पण पाहत नाही. काय काय म्हणालीस प्रिया? सुमित किचनमध्ये डोकावत म्हणाला. त्याला किचनमध्ये धनश्री दिसली, तीही साडीवर. तिला साडीत पाहून तो खुश झाला. जातोयस ना, जा ना आता. प्रिया त्याला चिडवत म्हणाली. हे बघ, हे आईस्क्रीम घेऊन आलो होतो ना, ते ठेवायला मी जात होतो. तो प्रियाला आईस्क्रीमचं पॅकेट दाखवत म्हणाला. बरं बरं. प्रिया आपला हसू दाबत दुसरीकडे पाहत म्हणाली. धनश्री मात्र आतून त्या दोघांचं बोलणं ऐकून गालात हसत होती. तेवढ्यात तो आत आला. त्याचा तो लव्हली लुक पाहून ती लाजून लाल झाली. त्याने आधी हातातलं आईस्क्रीम फ्रीजमध्ये ठेवलं. कॉंग्रॅट्स बायको. पाटील इंडस्ट्रीत सिलेक्शन झाल्याबद्दल. आणि आज काय साडी वगैरे. तो पाठीमागून येऊन तिच्या कमरेला हाताने विळका घालत म्हणाला. सुमित अरे सोड, आपण किचनमध्ये आहोत. अचानक कोणी येईल ना. ती त्याला दूर करत म्हणाली. साडीत कसली भारी दिसतेस. तो एक डोळा मिचकावत म्हणाला. बरं जा, फ्रेश होऊन ये, मी तुझ्यासाठी कॉफी बनवते. ती स्वतःला सावरत म्हणाली. नको अगं, कॉफी नको बनवूस. का रे, काय झालं? बरं मग फ्रेश होऊन ये ना, तू पण चल ना. तो लाडीकपणे तिच्याजवळ येत म्हणाला. अरे माझं अजून आवरलं नाही. जा तू, फ्रेश होऊन ये. ती त्याला दूर ढकलत तो तोंड फुगवत वरती रूममध्ये निघून गेला. थोड्या वेळाने सर्वांनी सोबत जेवण करायला घेतलं. धनश्रीने आधी सगळ्यांना जेवण वाढलं. नंतर तिने स्वतःसाठी वाढून घेतलं. सुमितच्या बाजूची चेअर प्रियाने तिच्यासाठी रिकामी ठेवली होती. धनश्री जरा लाजतच त्याच्या बाजूला येऊन बसली. आज सगळा स्वयंपाक तिनेच बनवला होता. तिने बनवलेल्या जेवणाचं कौतुक करत होते. संजय रावांनी तिचं अभिनंदन केलं आणि स्वयंपाकाचं कौतुक करत म्हणाले, आजकालच्या शिकलेल्या मुली एवढा छान स्वयंपाक बनवतात, यावर तर माझा विश्वासच बसत नाही. हो ना वैशाली, हो ना. सगळेच तिचं कौतुक करत होते. इकडे सुमित मात्र बायकोचं कौतुक ऐकून हवेतच होता. हिला पण काहीतरी शिकव जरा. तो प्रियाकडे पाहून म्हणाला. नाही बाबा, आपल्याला असलं काही करण्यात इंटरेस्ट नाही. तुला फक्त खाण्यातच इंटरेस्ट आहे ना. सुमित तिला चिडवत म्हणाला. गप ये दाद्या, तुला काय करायचं आहे. दोघा बहीण भावांची मस्ती सुरू झाली. तो बरोबर बोलतोय प्रिया, तू पण शिकून घे.
आता आत्या सुरू झाल्या. तिकडे आत्याने प्रियाचं सुरू करून देऊन हा इकडे सगळ्यांची नजर चुकून हळूच त्याच्या ताटातलं पदार्थ धनश्रीच्या ताटात टाकत होता आणि तिच्या ताटातले हळूच आपल्या ताटात घेत होता. धनश्री मात्र कोणी पाहिलं या भीतीने गोंधळून त्याच्याकडे पाहत होती. सगळ्यांचे जेवण आवरल्यावर धनश्री किचन आवरायला गेली. प्रिया लगेच फ्रीजमधलं आईस्क्रीम घेऊन बाहेर आली. सगळ्यांनी आईस्क्रीम खायला घेतलं. सुमित मात्र धनश्री यायची वाट पाहत होता. सुमित दादा, अरे तू पण खा ना आईस्क्रीम, प्रिया मुद्दामच म्हणाली. तो थोडीच आपल्यासोबत खाणार आहे, तो तर धनश्री सोबत खाणार, आत्या त्याला चिडवत म्हणाल्या. सुमित मात्र यावर काहीच बोलला नाही. प्रिया, आत्या सगळेच आता त्याला चिडवत होते. तो मात्र गालात हसत सर्व एन्जॉय करत होता. थोड्या वेळाने आईस्क्रीम खाऊन आपापल्या रूम गेले. धनश्री अजून पण किचनमध्ये आवराआवर करत होती. धनू, झालं का तुझं? अगं ते आईस्क्रीम वितळून जाईल ना, तो किचनमध्ये येत म्हणाला. चल झालं म्हणत ती बाहेर आली. त्यानंतर दोघे मिळून एकत्र आईस्क्रीम खात बसले. धनू, ॲक्च्युली माझा तुला बाहेर घेऊन जायचा प्लॅन होता, त्यासाठी तुला फोन लावते तर तू घेतलाच नाहीस, तो तिला आईस्क्रीम भरवत बोलत होता. अरे माझा मोबाईल तर रूममध्ये आहे, ती आठवत म्हणाली. पण असू दे, उलट सगळ्यांसोबत घरीच खूप छान वाटलं. दोघांनीच जाऊन एन्जॉय करण्यात आलाय आनंद. धनश्री आणि सुमित त्यानंतर रूममध्ये आले. धनू, थकलीस का? तो तिच्या केसातून हात फिरवत कुरवाळत म्हणाला. आज सर्व काम तुलाच करावं लागलं ना? अरे नुसता स्वयंपाक बनवून कोणी थकतं का? उलट त्यातून श्रेयांना आनंदच मिळतो. आपण बनवलेले पदार्थ आपल्या प्रिय व्यक्तीला खायला घालण्यात जो आनंद आहे तो आणखी कशात नाही. लव्ह यू जानू, तो तिच्या कपाळावर किस करत म्हणाला. आय लव्ह यू टू म्हणत ती त्याच्या मिठीत शिरली. धनू, उद्या संडे आहे, उद्या जाऊया आपण तुझ्यासाठी शॉपिंग करायला, तो तिला मिठीत सामावून घेत बोलला. हां, तिने हुंकार भरला.